आहे हे बघ मी आहे निंगे अगं आहे कुठे आहे अगं मी आवरायला गेलो होतो ती खाली गेली असेल अगं तुला काय कळतं की नाही चल कोण आहे तुला कोणी पाठवलं कोणी पाठवलं तुला माझ्याकडं खरं सांग तू बी त्याच टोळीतली आहेस ना खरं खरं सांग तुला कोणी पाठवलं इथं मला मारायला आलीस ना तू मावशी 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 शांत व्हा आधी शांत व्हा तुम्ही 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 मला ओळखलं नाही का मावशी मी राधिका अहो तुम्ही सेफ आहात इकडे तुम्ही तुम्ही ऋषीच्या घरी आहात कोण ऋषी पिशी मी नाही ओळखत कोणत्या ऋषीला मला माहिती आहे तुम्ही समजे मला इथं मारायला आलेत ना नाही. खरं सांग ओ कोणी ताई पाठवलंय? ताई अहो अहो काय करताय सोडा सोडा तिला हो, तुम्ही बी त्याच टोळीतले आहे मला माहिती आहे तुम्ही समजे लोक समजे मला इथं मारायला आलेत ना नाही नाही मी परत जातो माझ्या घरी. मी परत जातो. त्या टोळीतले आहेत. नाही नाही कोणीच नाही मी आहे नव मी आहे नव कुठं आणून ठेवलंय मला अगं अगं या घराचा दरवाजा पण दिसला कुठं बाहेर पडायचं झालं तर कोणत्या किल्ल्यात का वाड्यात आणून ठेवलाय अगं तुरुंग काय मोठा तुरुंग अगं मी आहे नव इथं तू कशाला घाबरते आज मी म्हणलं जायचंय माझ्या गावी माझ्या कपडीकडे जायचंय मला मी येणार आहे. मी नाही येणार इथं. अगं आहे मला जायचंय आई आई काकी व्हॉट इज दिस काय नाही या या इथं नाही नाही या तिकडे बसा. तुम्ही मला माझ्या घरी आणत नाहीये. अहो मी म्हणलं होतं की नाही तू मी नेणार आहे तुम्हाला अहो ते पाऊस पडतोय म्हणून सगळ्या गाड्या बंद आहेत आठवलं ना हा बोलली होती तू मग गाड्या सुरू झाल्या होय होय गाड्या सुरू झाल्या इतका पाऊस पडतोय का रस्तेच बंद झाले ते मी चौकशी केली आपण जायचं मी घेऊन जाणार आहे तुम्हाला हा तुम्ही नका काळजी करू हा हे कुठं आणलं तुम्ही मला मी म्हणलं होतं ना तुम्हाला तो बरं वाटलं का आपण जायचं हा ती बाई बघ ती बाई अजून इथंच आहे ती बाई मला ही मला डांबून ठेवली ही बाई कुणीच काय नाही करणार तुम्हाला तुम्ही इथं सुरक्षित आहे काय मूर्खपणा चाललाय माझ्या घरात मॅडम 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 हे बघा आईचा जरा प्रॉब्लेम झालाय तर त्या प्रसंगानंतर तिला मागचं काहीच जुनं आठवणं झालं रोज नव्यानं सगळ्या गोष्टी समजून सांगायला लागतात अहो खरंच त्यासनी काय बी आठवत नाही हो मला सांगू नका मला चांगलंच माहिती तुम्ही सगळ्या किती खोटारड्या आहात ते खरं सांगते ती आई तुला कालच बोललो ना मी त्या ऍक्सिडेंट नंतर त्यांना काही गोष्टी खरंच नाही आठवत आहेत अगं स्वतःच्या मुलीला सुद्धा ओळखू शकत नाहीयेत त्या हे फोटो कोणाचा आहे तुझा नवरा आहे बंद करा मूर्खपणा बस करा हे ढोंग आई आज माझे काही बिझनेस रिलेटेड मित्र घरी येणार आहेत त्यांना हा असा बिन पैशाचा तमाशा दाखवणार आहे मी दादा दादा नाही होणार तुम्हाला तरच आम्ही बाहेर जातो तुम्ही नका टेन्शन घेऊ चला बाहेर जाऊया आपण या 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 अरे राजन आता आषाढी एकादशीची पालखी येणार मग त्यासाठी लागणारं फराळाचं सामान इतर साहित्याची यादी मी तुझ्याकडे कालच दिलेली आहे आई ती काल रात्रीच मी आपल्या जुन्या दुकानदाराकडे पोचती केलेली आहे आपल्याकडून वारकऱ्यांसाठी जे 11 गोड पदार्थ जाणार आहेत त्याचं सगळं साहित्य सुद्धा त्याने वेगळं काढून ठेवलं पण तू त्यांना 11 किलो साजूक तूप साबुदाणा बटाटे रताळं शेंगदाणा गुळ खोबरं साखर तू दिलेली यादी मी स्वतः दोनदा वाचली आहे आणि मग त्याला नेऊन पोचती केली त्याला हेही सांगितलंय की फराळाला लागणारं सगळं साहित्य सुद्धा काढून ठेव मी येऊन घेऊन येऊ शाबास आता आणखीन एक काम करायचं गोविंदना बरोबर घेऊन जायचं आणि हे सगळं सामान तू स्वतः घेऊन यायचंस हे का सांगते मी तुला वारीसाठी विठुरायाच्या सेवेसाठी आपल्या हाताने काही कष्ट करायला मिळणं हे भाग्य असतं हो आई मी स्वतः थोड्या वेळाने जाईन सगळं सामान चेक करेन आणि मगच घरी घेऊन येईन बरं का पार्वतीताई आणि सुगंधाताई
पालखीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आणि आंघोळ करून देवाचं नाव घेऊन स्वयंपाकाला लागायचं. सगळा फराळ वेळेवर तयार झाला पाहिजे. वारकऱ्यांना अजिबात थांबायला लागता कामा नये. हे वारकरी म्हणजे ना साक्षात पांडुरंगाचं रूप असतात. त्यांना आपण 2 घास प्रेमाने जेवू घातले, त्यांच्या पाया पडलो ना तर आपली ही सेवा थेट पंढरपूरच्या विठुरायापर्यंत जाऊन पोचते. हे सगळं मी फक्त आणि फक्त ऋषीसाठी सहन करते. नाहीतर त्या कमळीसारख्या मुलीला ना दारात सुद्धा उभं केलं नसतं. त्यात आषाढीची वारी येते, घरात मंडळी येणार. त्यांच्यासमोर ह्या कमळीची आई अशी मूर्खासारखी वागली ना तर कठीण आहे. आई, मला सांग, ह्यात ऋषीची चूक नाहीये का ग? इतकं सगळं घडून गेल्यानंतरही तू त्याला घरामध्ये घेतलंस, पण काय गरज होती त्याच्या गर्लफ्रेंडला आणि वेडे आईला घरात घेऊन यायची? सॉरी, पण मला काय वाटतंय सांगू का, आपण ना आपल्या घराच्या बाहेर एक बोर्ड लावून टाकूया, इनामदारच धर्मशाळा. रोहित, मला वाटतं ही सगळी बडबडणं बंद कर. त्यापेक्षा ऋषी असा का वागतोय, त्याला कसं थांबवायचं याचा विचार कर. आता ही बाई कशाला फोन करते? हॅलो. हॅलो तारा, कशी आहेस? बरी आहे, बोला. नाही, बरीच वाटतेस. आवाज जरा फ्रेशच दिसतोय. हो का? आज काय स्पेशल? स्पेशल म्हणजे ऋषीशी काही बोलणं झालं का? आला का तो घरी? नाही नाही, तुमच्या दोघांचं संभाषण झालं की नाही काही? हो, आला. अरे वा, अभिनंदन. तरीच म्हटलं आवाज एवढा फ्रेश वाटतोय. म्हटलं होतं ना तुला, माझं ऐकलंस ना तर तुझं नक्कीच भलं होईल. एकटा नाही आलाय, त्याच्या गर्लफ्रेंडला आणि वेड्या. मूर्ख आहेस का तू? तुला कळत नाही कोणासमोर काय बोलायचं? थोडा तर विचार करत जा रोहित. वाय आर यू सो इम्पल्सिव्ह? तुला माहितीये, बाहेर जर लोकांना कळलं ना ऋषी घरात यावा म्हणून त्या कमळीला घरात घेतलंय मी, तर माझी किती नाचक्की होईल. काही तर विचार करत जा. होय आई, फक्त कमळी आणि तिच्या आईलाच नाही, तर मी त्यांच्यासोबत ऋषीला पण घराच्या बाहेर काढायचा प्लॅन करतोय. बघितलंच ना ऋषी सर, मला यासाठीच इथं यायचं नव्हतं आणि माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला मला नाही एवढं तुम्हाला माहित आहे ना. अगं पण ह्यात तुझी काही चूकच नाही आहे ना. सरोज काकूंची काही चूक आहे? आहे ना, कितीही बोलली तरी मला माहिती आहे हिला तुझी बाजू समजूनच नाही घ्यायची. अहो नाही, त्यांनी का समजून घ्यायचं ना? मी तरी तशी अपेक्षा का ठेवायची? ऋषी सर, आजवर जे काय घडलंय त्यावरनं आणि त्याच्यानंतर त्यांच्या मनात माझ्याबद्दल जे काय भरवलं गेलंय त्यावरनं माझ्यावर ते विश्वास ठेवतील मला अजिबात असं वाटत नाही. अगं आणि तसं ठीक आहे, मला काहीच हरकत नाही. खरं मी इथं जास्त दिवस नाही थांबू शकत. मला खोली बघायलाच लागणार आहे. मी असं करतो, आजच्या आजच खोली बघायला सुरुवात करतो. कमळी, हे बघ, रूम शोधणं तितकं सोपं नाही आहे. मुंबईत बाकी सगळं मिळेल, रूम मिळणं जरा कठीण आहे. पण डोंट वरी, करू आपण काहीतरी. आपण दोघं मिळून शोधू, सापडेल.